नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा। आजचा जो व्हिडिओ आहे, आजची जी माहिती आहे तर ती ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे म्हणजेच नवविवाहित ज्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि महत्त्वाची माहिती आहे। जेणेकरून ती जर सेवा आपण वटपौर्णिमेला केली तर आपलं अखंड सौभाग्य राहतं, म्हणजे सौभाग्य आपलं दीर्घायुष्य आपण म्हणतो ना, पतीसाठी आपण हे व्रत करत असतो। त्याच्यामुळेच नवविवाहितेने आपल्याला ही सेवा करायची आहे, जेणेकरून तिचं सौभाग्य जे आहे तर ते अखंड राहील। तर ही सेवा आहे तर ती सेवा तुम्हाला कधी करायची? वटपौर्णिमेच्या दिवशी। त्याच्या आधी जे 2 व्हिडिओ आहेत तर ते संपूर्ण पूजा वगैरे म्हणजे मुहूर्त वगैरे ते सगळं काही दिलेलं आहे। नंतरचा जो व्हिडिओ आहे तर ते तुम्हाला कोणत्या रंगाची साडी वगैरे घालायची आहे, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत, तो सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे। तर आज जी सेवा आहे तर ती कोणती? तर नवविवाहितेने वडाला त्या दिवशी काय अर्पण करायचंय जेणेकरून तिचं सौभाग्य अखंड राहील। तर तुम्हाला त्या दिवशी काय करायचंय, कसं पूजा करायची हा पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल। पण आता म्हणजे ज्या ज्यांचं ह्या वर्षीच लग्न झालेलं आहे आणि त्यांची पहिलीच पूजा आहे, पहिल्यांदाच वडाच्या झाडाची पूजा करणार आहे, त्यांच्यासाठीच हे आहे। तर तुम्हाला नक्की सांगते की तुम्ही हे जर वडाच्या झाडाला अर्पण केलं तर तुमचं नक्कीच सौभाग्य हे चिरकाल राहील, अखंड राहील। तर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून तुमचे जे पण काही नित्यकर्म आहे ते करायचे आहे, नित्यसेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे। आणि पूजेचा मुहूर्त वगैरे ते तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूजा करू शकता। पण बऱ्याच महिलांना शास्त्रानुसार पूजा करायची असते, तर शुभ मुहूर्त, अमृत मुहूर्त, अभिजित मुहूर्त जे काही आहे तर ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। त्या मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता। नाहीच काही शक्य, स्त्रिया बाहेर जातात, तर तुम्ही दिवसभर ही पूजा केली तरी चालणार आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। आता तुम्हाला काय करायचंय, ज्यांचं नवीन लग्न झाले, ज्यांची पहिलीच पौर्णिमा आहे, पहिलीच वटपौर्णिमा आहे, तर त्यांनी आपल्याला वडाच्या झाडाला काय अर्पण करायचं आहे। तर बघा, वडाच्या झाडाला तुम्हाला त्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा कराल तर पूजा तर तुम्हाला करायचीच आहे, पण त्याचबरोबर वडाच्या झाडाला, वटवृक्षाला तुम्हाला ओटी अर्पण करायची आहे। आपण बघा सवाष्ण्याला ओटी अर्पण करतो, सवाष्ण्याची ओटी भरतो, तशीच आपल्याला वडाच्या झाडाला म्हणजेच वडाच्या झाडाच्या स्वरूपात तुम्हाला सावित्रीची ओटी भरायची आहे, जेणेकरून तुमचं सौभाग्य अखंड राहणार आहे। ओटी तुम्हाला कशी भरायची आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। आपण जसं सवाष्ण्याची ओटी भरतो तशीच तुम्हाला वडाच्या झाडाची म्हणजे वटवृक्षाची ओटी भरायची आहे। असं काही नाही का साडीच घेतली पाहिजे, तुम्ही ब्लाऊज पीस घ्यायचा आहे। ओटी कशी भरायची हे तुम्हाला सांगते मी। छान ब्लाऊज पीस घ्यायचा आहे। ब्लाऊज पीस पण असा घ्या की समोरचा व्यक्ती जी पण काही ओटी तुम्ही भराल आणि नंतर ज्या व्यक्तीने ही ओटी उचलून नेलेली असेल तर तिला ती कामं आली पाहिजे, अशी तुम्ही वस्तू त्या ओटीमध्ये अर्पण करायची आहे। तर एक ब्लाऊज पीस छान घ्या, जेणेकरून समोरच्या व्यक्तीने त्या ब्लाऊज पीसचं ब्लाऊज शिवलं पाहिजे। ब्लाऊज पीस घ्यायचं आहे, त्याच्यावर तांदूळ किंवा गहू, तुमची इच्छा, गहू घेतले तरी चालणार आहे, तांदूळ घेतले तरी चालणार आहे, त्याच्यावर एक नारळ ठेवा। तुमची यथाशक्ती आहे बरं का। ओटीला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज पीस, तांदूळ किंवा गहू आणि नारळ या वस्तू जरी असल्या, मनोभावे जर तुम्ही अर्पण केली तर ती नक्कीच आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचते। त्याच्यामुळे आपल्या इच्छेचा भाग आहे हे तुम्हाला अर्पण करायचंच आहे। पण त्याचबरोबर तुम्हाला जे सवाष्णाला आपण अर्पण म्हणजे सवाष्णाच्या वस्तू असतात, म्हणजे टिकली आहे, हिरव्या बांगड्या आहेत, सिंदूर पेन्सिल आहे, या ज्या सवाष्ण्याच्या म्हणजे महत्त्वाच्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला ओटीमध्ये टाकायच्या आहेत। तर जेणेकरून म्हणजे जे अखंड सौभाग्याचं लक्षण असतं, म्हणजे ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत। आणि एक गजरा अर्पण करायचा आहे, हिरव्या बांगड्या, टिकलीचं पाकिट किंवा डब्बी, परत सिंदूर पेन्सिल या वस्तू तुम्हाला ओटीमध्ये टाकायच्या आहेत। नाही टाकल्या तर हरकत नाही, पण ब्लाऊज पीस, गहू किंवा तांदूळ आणि नारळ हे जर तुम्ही ठेवलं आणि त्याच्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे। दक्षिणा जर ठेवली तर आपलं खरंच म्हणजे जे पण काही आपण सेवा करत असतो तर ती फळात जाते। त्याच्यामुळे कुठलीही सेवा करा, दक्षिणा तुम्हाला ठेवायचीच आहे। तर त्या ओटीवर तुम्हाला म्हणजे एक नाणं जरी ठेवलं
तरी चालणार आहे. 11 रुपये 21 रुपये तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला दक्षिणा ओटीवर ठेवायची आहे. आणि जेव्हा तुमची पूजा होईल त्यावेळेस तुम्हाला ही ओटी अर्पण करायची आहे. पूजा झाल्यानंतर तुम्हाला ही ओटी वटवृक्षाला अर्पण करायची आहे. म्हणजे सगळं पूजा वगैरे झाल्यावर बरं का. आणि मग आता या ओटीचं करायचं काय, तुम्हाला अर्पण करताना प्रार्थना करायची आहे, हे सावित्री माते की मी ही ओटी अर्पण करते, मी फक्त माझ्या अखंड सौभाग्य करता मी ही ओटी अर्पण करते. तर माझी ही प्रार्थना आहे, तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे का जे पण काही माझं सौभाग्य आहे तर ते कायमस्वरूपी अखंड राहू द्या, ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ओटी अर्पण करायची आहे. आता ओटी तुमच्या ठीक आहे, जर असा गर्दीच्या ठिकाणी असेल तर एखादी गरीब व्यक्ती ती ओटी घेऊन जाऊ शकते. पण जर तुम्ही शेतात राहताय, वडाचं झाड आहे, तिथे कोणीच येत नाहीये, जात नाही, तर तुम्हाला त्या ओटीचं काय करायचंय, तर ती ओटी भरल्यानंतर तुम्ही ती ओटी एखाद्या गरीब व्यक्तीला द्या, म्हणजे गरीब सवाष्णाला द्या, जेणेकरून त्या ओटीचा वापर होईल आणि ते सेवा आपली परमेश्वरापर्यंत पोचते आणि आपल्याला पण समाधान वाटतं की नाही ही ओटी आपण भरली आहे तर ती कुठेतरी चांगल्या कामाला चांगलं काम होतंय त्याच्यामुळे तुम्हाला ही ओटी गरीब व्यक्तीला द्या, जेणेकरून ती व्यक्ती वापरेल बरं का. असं नाही की तुम्ही मग ती कुठेही ठेवून द्या, काही असं कुठेही ठेवू नका. तुमची पूजा झाली, ओटी भरल्यानंतर तुम्ही 5-10 मिनिटं तुम्ही तिथे थांबा आणि मग लागलं तर तुम्ही ती स्वतः तुमच्या हाताने एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महिलेला म्हणजे सौभाग्यवती सवाष्णाला ती ओटी तुमच्या हाताने देऊन टाकायची आहे, अर्पण करायची आहे. तर याच्याने काय होतं की आपण, आणि हे तुम्ही कुठल्याही स्त्रिया करू शकतात बरं का, असं काही नाही नवविवाहितेने करायचंय. पण ही जी ओटी तुम्हाला सांगितलेली आहे तर ती नवविवाहितेने महत्त्वाचे आहे की नवविवाहितेने हे भरायचीच आहे. आणि तुम्हाला जर आता दुसरे पण व्हिडिओ बघतात, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या अखंड सौभाग्यात करता ओटी भरू शकतात. पण ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांनी आवर्जून भरायचीच आहे ही ओटी, नक्की भरा. आणि तुमच्याकडे प्रथा जर असेल, मी सांगितलेलंच आहे की नवविवाहितेने कोणत्या रंगाची साडी घालायची, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, परत एकदा सांगते की जर तुमच्याकडे प्रथा असेल की ज्या वेळेस तुम्ही लग्नामध्ये शालू घालतात तर त्याच शालूवर तुम्हाला ही पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर प्रथा असेल तर तुम्ही ही आवर्जून पाळा, नसेलच तर तुमच्या इच्छेचं कारण आहे. तुम्ही जी पण साडी घालाल तर ती परमेश्वराला मान्य असते. म्हणजे आपला भाव जर शुद्ध असेल तर आपण कोणती साडी घालतो आणि आपण कोणते दागिने घालतो याला महत्त्व नाहीये. फक्त भाव शुद्ध जर असेल तर आपण साधी भोळी पूजा जरी आपण केली तर ती आपली पोचते देवापर्यंत. तर त्याच्यामुळे कंपल्शन काहीच नाही का तुम्ही ह्याच रंगाची साडी घाला, त्याच रंगाची साडी घाला. पण बऱ्याच ठिकाणी ही प्रथा आहे का शालूवर नवविवाहितेने पूजा करायची असते वटपौर्णिमेच्या दिवशी. तर तुमच्याकडे प्रथा असेल तर नक्की आवर्जून पाळा, नक्की करा. आणि तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.